वादात सापडलेल्या तलाठी परीक्षेवरून अनेक जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थी आंदोलन करतायत। पुरावे देऊनही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय। बघूया एक रिपोर्ट। तलाठी परीक्षेमध्ये पेपर फुटी आणि गुणांमध्ये घोळाचा आरोप होऊनही सरकार कारवाई करत नाहीये। उलट परीक्षा पारदर्शक झाली आहे तरी कुणाकडे पुरावे असतील तर द्यावेत असं आवाहन सरकार करतंय। आणि त्याबरोबरच सरकारच्या बदनामीसाठी घोटाळ्यांचे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू असा दमही महसूल मंत्री विखे पाटलांनी दिला। मात्र राज्याच्या अनेक जिल्ह्यात तरुण रस्त्यावर उतरून परीक्षा घोटाळ्यावर कारवाईची मागणी करतायत। जे वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत, पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल। सगळी प्रक्रिया आहे। आता ज्यांनी 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खटला दाखल करतोय, शासनाची बदनामी केली म्हणून। ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जे दिसतात त्याने विधान केले दिसतात, ते आम्ही करताना खुलासा पाठवू। आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल। तुमचा टांगे हे विद्यार्थी पलटी करतील, त्यांच्या अभ्यासाची तुम्ही जाण ठेवा, राजकीय मूल्य ओळखा आणि तात्काळ इमानदारीने सर्व परीक्षा एमपीसी कडे द्या। तलाठी परीक्षेची तात्काळ चौकशी करा। 12-18 तास अभ्यास करून आमचा स्कोर जो आहे तो 160 170च्या पुढे जात नाहीये आणि त्यामध्ये हा विद्यार्थी 214 मार्क घेतोच कसा आणि त्याचे मूळ मार्क किती आहे हेही माहित नाहीये। प्रायव्हेट समित्या होत्या, त्या लोकांनी त्यांच्या बनवल्या, त्यांनी त्यांना प्रूफही दिले, पण सरकार याच्यावर काहीच ऍक्शन घेत नाही। सेंटरला कंप्लेंट करायला गेले त्या मुलांवरच त्या सेंटरचे लोक सांगितले की तुम्ही तुमचं काम करा, शांत राहा। आणि आता सध्या बेरोजगारी इतकी असल्यामुळे, गरज असल्यामुळे आम्हाला जास्ती जाता येत नाही किंवा कोणाच्या विरुद्ध जास्ती बोलता येत नाही। स्पर्धा परीक्षा समिती नेमलेली आहे, तिने पुरावेही दिले, पण सरकार त्यावरती काही निर्णय घेत नाही। संभाजीनगरच्या क्रांती चौकात असंख्य तरुणांनी उतरून घोषणा दिल्या। शासनानं खासगी कंपन्यांना नोकर भरतीचं कंत्राट न देता लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घ्यावी, ज्या परीक्षेत पेपर फुटले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। संभाजीनगर, नाशिक आणि बीडमध्ये तरुणांनी आंदोलनं केली। घोटाळे करणारे जो त्या ठिकाणी घोटाळेबाज विद्यार्थी आहे, जो तलाठी भरतीमध्ये डमी उमेदवार म्हणून पकडला गेला, त्याला 189 मार्क पडलेले आहेत। मग जो डमी उमेदवार म्हणून पकडला जातोय त्याला 189 मार्क कसे पडतायत, तो येतो कसा मध्ये? त्यामुळं जो काही कॉफी करतोय त्याला मोठाच मोठा कोणता तरी एक कायदा तयार करण्यात यावा। आमचे सगळ्यांचेच पालक कष्ट करणारे आहेत, शेती आमच्याकडे, शेतकरी आमच्या सगळ्यांचे पालक, ते आम्हाला कष्ट करून आम्हाला शिकायला बाहेर ठेवतात। पेपर फुटींच्या घटनांबरोबरच गुणपद्धती ही वादात आली आहे। म्हणजे तलाठीच्या पदासाठी पेपर होता 200 मार्कांचा आणि एकाला मार्क मिळाले आहेत 214। म्हणजे संपूर्ण पेपर जितक्या मार्कांचा आहे त्याहून जास्तीचे 14 मार्क मिळाल्यानं प्रक्रियेवर शंका उपस्थित झाली आहे। तलाठी पदासाठी 200 मार्कांचा पेपर असूनही 214 मार्क कसे पडले यावरून आक्षेप आहे। यावर सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की आम्ही सामान्यकृत गुणपद्धती वापरली आहे, म्हणजे एखाद्या उत्तरावरून विद्यार्थ्यांनी आकलन क्षमता पाहून त्याला जास्तीचे गुण दिले गेलेत, त्यामुळेच पेपरच्या मार्कांहून अधिकचे मार्क दिसतात। सरकारची ही बाजू ग्राह्य धरली तरी दुसरा मोठा आक्षेप तलाठी परीक्षेत टॉपर आलेल्या व्यक्तीवर आहे। तलाठी भरती आधीच्या 14 दिवसांपूर्वीच वनरक्षक भरतीची परीक्षा झाली, त्यात एका व्यक्तीला 200 पैकी अवघे 54 मार्क पडले। त्याच व्यक्तीने फक्त 14 दिवसानंतर झालेल्या तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावलाय। जर दोन्ही परीक्षा एकाच व्यक्तीने दिली तर फक्त 15 दिवसांच्या अंतरानं गुणांमध्ये फरक कसा पडला हे कोडं बनलंय। यावर गुन्हे दाखल होत आहेत। आता स्वतःच्या हक्कासाठी जर तरुण रस्त्यावर उतरत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत। कुठलाही कायदा हातात घेतला नव्हता तरी पण म्हणजे आमच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलाल, आमच्या घोटाळ्याविरुद्ध बोलाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमच्यावर कारवाई करू, अशा प्रकारचा संकेतच या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे। काही खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस 200 रुपये घेत होतो, आमचं सरकार होतं, बोंबाबोंब होती।
आता 1000 रुपये घेतले जातात आणि 1000 रुपये घेऊन एक मुलगा 5-5 परीक्षा केंद्रावर किंवा 5-5 विभागाच्यासाठी परीक्षा देत असतो. त्या गरीब पोराकडून 5-5 हजार रुपये वसूल केले जातात. एका कंपनीने 150 कोटी रुपये या गरीब मुलांच्याकडून वसूल केलेले आहेत. त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला आहे. मात्र आक्षेप असल्यास पुरावे आणून द्यावेत. यावरून परीक्षा सरकार घेणार आणि पुरावे विद्यार्थी कसे देणार हा मुद्दा तरुणांमध्ये गाजतोय. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.